राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। रावणाचा वध करण्यासाठी व प्रभू श्रीरामांची साथ देण्यासाठी साक्षात भगवान शिवशंकर राजा केसरी व माता अंजनीच्या पोटी हनुमानाच्या रूपाने प्रकटले। तो दिवस म्हणजे चैत्र महिन्यातील पौर्णिमा। हा दिवस आपण हनुमान जयंती म्हणून साजरी करतो। पवनपुत्र हनुमान हे आपली अद्वितीय शक्ती, बुद्धी व एकनिष्ठा या गुणांनी ओळखले जातात। त्यांना अमरत्व प्राप्त आहे, ते चिरंजीवी आहेत अशी मान्यता आहे की ते कलियुगामध्ये आज देखील उपस्थित आहेत। जे लोक त्यांची मनोभावे श्रद्धा भक्तीने उपासना करतात त्यांची ते सर्व संकटे दूर करतात। विशेष म्हणजे यावर्षी हनुमान जयंती ही मंगळवारी आलेली आहे। हा दिवस हनुमंताला समर्पित आहे। या दिवशी रामचरितमानस, हनुमान चालीसा, सुंदरकांड व बजरंग बाण यांनी मारुतीची उपासना अवश्य करावी। जे लोक आकस्मिक संकट, रोग, पीडा, मृत्यूभय, भीती अशा व्याधींनी पिडलेले आहेत, अशा संकटांना सामोरे जात आहेत, त्यांनी मारुतीची उपासना अवश्य करावी। तरी या हनुमान जयंतीला ज्ञान, बळ, शक्ती, भक्ती आणि बुद्धी आपल्या सर्वांना प्रदान करा अशा हनुमंताला आपण प्रार्थना